पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर नमस्ते, मी वंदना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आपण बघणार आहोत 41 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाउज कटिंग। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। 41 चेस्टमध्ये आपण पेपर पॅटर्न कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची 15 इंच। 15 इंचाची आपण उंची घेतली। ब्लाउज शिवून होणार 14 इंचाचा। तुम्ही कमी जास्त करू शकता, उंचीनुसार आवडीनुसार उंची घेतल्या जाते। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंबर घेर घ्यायचा आहे। तर कस्टमरचा कंबर आहे 34, 34चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 17 हा दुसरा भाग येतो आणि चौथा भाग येतो जवळजवळ 8.5 इंच। 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, बरोबर। आता आपण येऊया चेस्ट कट। 41 आहे तर त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने चौथा भाग काढायचा आहे। 41चं निम्म होतं 20.5 आणि नंतर चौथा भाग येतो 10.25 इंच। आता 10.25 वर एक पॉईंट दिला आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवले। हे पॉईंट लक्षात घ्या। नंतर आपण पेपर पॅटर्न ठेवणार आहोत आणि नंतर आपल्याला कटिंग करायची। आता आपण गळ्याची पण लगेच मार्किंग करणार। गळा आहे कितीचा, 2.5चा घेतला, बरोबर। आणि आपण शोल्डर घेतले 5.5 इंच, कारण डीप नेक आहे तर आपण 5.5 इंचच घेतले। ज्यावेळेस गळा जास्त पडतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर हे मापातच घ्यावं लागतं। आता बघू शकतात पेपर पॅटर्न एकदम परफेक्ट बसलाय, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त करायची गरज पडणार नाही। नॉर्मल आपल्याला हे करायचं आहे, कारण कमरेच्या साईडने एवढं ठीक आहे, आपण ॲडजस्ट करू। पण आपल्याला जी फिटिंग आहे इकडच्या बाजूने आपण त्याच्यानुसार आखून घेऊ, म्हणजे आपल्याला जास्त काहीच करायची गरज पडली नाही। जसं मी तुम्हाला ह्याच पेपरवर दाखवते का आपण किती, फक्त आपण कशामध्ये मोंड्यामध्ये 1/2 इंच आपण जास्त आलं असेल तर हे इथं आपण कवर करू। आता हेच 1/2 इंच आपण कुठं वाढवायचं आणि कसं वाढवायचं ते पण मी तुम्हाला सांगते। आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टीसाठी आपण ही गोष्ट चेक करू। कमरेचा भाग 11 इंच आहे, याच्यामध्ये 1 इंच आपण टक सोडून देऊ। 10 इंचाचेच आपण ठेवू, 1 इंच आपला टक्ससाठी जातो। 11 इंच जरी ठेवले तर काहीच हरकत नाही। 10 इंचाची क्रॉस पट्टी आहे। आता आपल्याला उंचीमध्ये काहीच वाढवायचं नाही। बऱ्याचशा पॅटर्नमध्ये आपल्याला जर उंची वाढवायची ठरली तर मग आपण क्रॉसमध्ये वाढवतो, क्रॉस पट्टीमध्ये। पण याच्यामध्ये एकदम परफेक्ट माप आले, फक्त आपल्याला बदल मोंड्यामध्ये करायचा आहे, बाकी जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे। आता आली वेळ मोंड्याची। तर बघू शकतात आता हा आहे फ्रंट भाग, तर मी याच्यामध्ये आखून घेणार पूर्ण। आता आखून झाल्याच्या नंतर इथं किती जास्त आलं, जवळजवळ 1/2 इंच, तर इथं आपण तेवढंच घेऊ आणि नंतर आपल्याला इथं टच करायचं आहे तिरका। आता ही फिटिंगकडची बाजू आहे, नीट लक्षात घ्या। ही पण फिटिंगकडची बाजू, ही पण फिटिंगकडची बाजू, कारण आपल्याला अशा पद्धतीने हा भाग जोडावा लागतो। तर ही आली पूर्ण फिटिंगची बाजू। आता आपण गळा, आता याच्यामध्ये आपल्याला कुठेही काहीच बदल करायचा नाही, जसं आहे तसं आपल्याला कटिंग करायची। तर आपण बदल कुठे केला, फक्त 2च ठिकाणी। अगोदर आपण सगळे माप टाकून घेतले, नंतर आपल्याला फरक इथं करावा लागला, बाकी कुठंच नाही। आता आपण अगोदर आखून घेऊ, नंतर मी याच्यामध्ये पण थोडासा बदल सांगते मी तुम्हाला। जसं आहे तसं पूर्ण आखून घेतले। आता हा झाला आपला
हे जो भाग जोडतो तो हा भाग आहे तो, आणि गळ्याकडचा आला इकडचा, बरोबर. शोल्डर आपण चेक करू, 3 इंचाचा आहे. इथं पण आपल्याला 3 इंच आलं पाहिजे, ते एकदम परफेक्ट बसतंय. आता तुम्हाला जर गळ्यामध्ये कमी जास्त करायचं आहे गळ्यामध्ये, तर बघू शकतात 6.5चा आपण गळा घेतला आहे. हा गळा अगोदरचा गळा 7 इंचाचा होता. तर आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने आकार देऊ शकतो गोलमध्ये. एकदम इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, कारण बरेचसे जण पेपर पॅटर्नवरच कटिंग करतात. गर्दी असल्याच्या नंतर आम्ही तर हीच पद्धत वापरतो कमी जास्त करण्याची, म्हणजे लवकर आपलं उरकून जातं. म्हणजे एक साईजने किंवा 2 साईजने जरी कमी असेल किंवा जास्त असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही फरक काढून कशा पद्धतीने पेपर पॅटर्न करू शकतात. तर ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे छोट्या छोट्या. नंतर साईज कोणती पण असू द्या, एकदम इझी जातं तुम्हाला कटिंग करायला. आता आपण क्रॉस पट्टी पण लगेच कट करू. आणि पाठीचा भाग पण लगेच कट करू. अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाऊज पूर्ण हा रेडी झालाय. तर मी तुम्हाला याच्यामध्ये बाही कटिंग पण लगेच दाखवते, म्हणजे पूर्ण ब्लाऊज हा व्यवस्थित येऊन जातोय. बघू शकता. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे, तर गळा आपण 11 इंचाचा घेऊया. 11 इंचाचा. आता वरती 2.5 घेतले, तर खाली मी अर्धा इंच जास्त घेते, 3 इंचाचा गळा घेते. आणि नंतर याला आखून घेणार. तुम्ही आकार कोणता पण देऊ शकतात, गोल द्या किंवा वेगळा द्या. अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला जवळजवळ पूर्ण झाला आहे. तर आपण बघूयात बाही कटिंग. आता आपल्याला घडी मोठी लागते. आता मी तुम्हाला सांगते, आता ही झाली 4 लेअरमध्ये बाही, पण घडी आपली बाहीसाठी मोठी लागेल, कारण मुंड्याचा आकार हा मोठा आहे. मग आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. आता माझ्याकडे अस्तर पण जास्त आहे, तर मग मी जॉईंट देणार नाही. तर घडीची पद्धत बदलते. पूर्ण ओपन केला आहे. एक घडी मी अशी घातली, बघू शकतात. आता तुम्हाला जर बाही कितीची घ्यायची त्याच्या याच्यानुसार असणार. 4 इंचाची बाही घ्यायची, तर तुम्ही 5 इंचावर किंवा जास्त जरी घेतलं तरी चालेल. आता हे 7 इंचावर आली, ठीक आहे. मला 4 इंचाची बाही शिवून लागते. आता मी परत एकदा घडी घातली, म्हणजे ही 4 लेअरमध्ये घडी आपले निघून जाईल. हे 2 आणि खालचे 2. सविस्तर माहिती सांगते. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, पण लक्षपूर्वक पूर्ण ऐका. आता याची आपण घडी चेक करूया. तर असं मी माप घेतले, 9 इंच बसले. याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. अगोदर आपण 9 इंचाची एक घडी घेऊ. थोडासा कपडा जरी उरला तर आपल्याला इतर याच्यासाठी कामं येतो. मग उरला तरी आपण व्यवस्थित त्याची कटिंग करू. थोडंसं परत आपण थोडंसं मागं येऊया. हे बघा, 9 इंचावर एक घडी आपण, आणि 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यायचं. आता आपण हे दोन्ही पण लाईन आखून घेऊ. आता आपण 4 इंचाची आपल्याला बाही लागते, तर आपण 5 इंच घेतोय. नंतर आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता तुमचा दंड घेर 11चा राऊंड येतोय, तर त्याच्या निम्म आपल्याला करायचं आहे. 5.5 इंच, त्याच्यामध्ये 2-2.5 इंच तुम्ही मिक्स ठेवा. कस्टमरने मार्जिन जास्त सांगितली, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात. खाली आपण आले 3 इंच, 2.5-3 ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही लाईन इथं जॉईन करायची आणि फिटिंगची लाईन इथं जॉईन करायची. नंतर आपण करूया बाही कटिंग, म्हणजे एक सोबत दोन्ही बाही निघली आणि कुठेही आपल्याला जॉईंट आला नाही. तर पाहू शकतात एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट अशी बाही याला ही बसून जाते. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा होता ब्लाऊज पीस. तर याच्यावर आपण आपण याच्यावर ब्लाऊज पीस पूर्ण कटिंग करणार आहे. व्हिडिओ भरपूर मोठा होतो त्याच्यामुळे मी दाखवत नाही, पण तुम्हाला ब्लाऊज झाल्याच्या नंतर नक्कीच दाखवणार. तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.